सनकादिकी उभारीला बाहो परीक्षितीला हो दिसा सात उठाउठी करी स्मरणाचा धावा धरवत देवा नाही धीर त्वरा झाली गरुडा टाकी अले मागे द्रौपदी लागे नारायणे उठा उठी करी स्मरणाचा धावा धरवत देवा नाही धीर तुका मने करी बहुता तातडी प्रेमाची आवडी लोभा पार उठा उठी करी स्मरणाचा धावा धरवत देवा नाही धीर गंगाभिषुद्धं निधपादपर्शं सर्ववेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजम् तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योग मुख्यश्च वेदांत शास्त्रार्थ नित्यं नममानिकग्रिं ब्रह्म स्वरूपम् महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातु मणेन्द्रहे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं पांडुरंगकारू प्रथम नमः पांडुरंगकारू प्रथम नमः हरि पांडुरंगकारू प्रथम नमः पांडुरंगकारू प्रथम नमः पांडुरंगकारू प्रथम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आद्यत्र जननी देवाची या मस्तकही पायावरी या वारकरी संताची आता बंधुरंग भूमिका कीर्तनी उभ्या सती लोका टाळ मृदंग श्रोती देखातया माझे दंडवत घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दुर्बळाची देवा शुक सनकादिकी उभारीला भावो परीक्षितीला हो दिसा साता उठाउठी करी स्मरणाचा धावा धरवत देवा नाही धीर प्राप्त प्रसंगी यथावकाश शतावधान अल्पशा वेळेमध्ये अल्पशा बुद्धीप्रमाणे कीर्तनरूपी वाक्पुष्प सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य मूर्ती जगतमान्य देवमान्य लोकमान्य संत जगद्गुरु तुकोबरा यांच्या चार चरणाचं जीवसृष्टीमध्ये जन्माला आल्यानंतर जीवत्व प्रक्रियेने उद्धार प्रक्रियेमध्ये कोणाकोणाची यादी किम कार्यार्थी आणि किम निमित्ताने त्या प्रत्यक्तीने असणारा आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे या क्रियेला त्यांनी क्रियत्व प्राप्त केलं
आणि कोणाच्या माध्यमातून प्राप्त केले याचं विशेष वर्णन सांगणारा असणारा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठला 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिचय. परिहार वक्त्याच्या दृष्टिकोनातून पवित्र असणाऱ्या जगतजननी जगतमाता कशाई माता मंदिर पवित्र असणाऱ्या प्रांगणामध्ये धर्ममंडपात आपण किम निमित्ताने विराजमान आहात नैमित्य सर्वांना ज्ञात आहे. कैलासवासी वैकुंठवासी परमश्रद्धेय परमादरणीय डोंगरे कुटुंबाचा असणारा एक मातृछत्र किंबहुना आई मायेचा असणारा एक आधारवड किंबहुना प्रतिकूल कालखंडामध्ये सुद्धा यांना अनुकूल क्रियेला आणण्याकरता ज्या क्रियेनं ज्या अदृश्य शक्तीने ताकद दिली आणि त्या शक्तीचं असणारं आजचं विराजमान अस्तित्व या इहलोकातलं संपलेलं आहे किंबहुना त्याला तद 1 वर्ष झालं आहे. असे असणारे पवित्र माता गंगा भगीरथी लक्ष्मीबाई भोमाजी डोंगरे या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही सेवा माझ्या वाट्याला आली. मातेचा प्रत्यर्थ उदंड असा परिवार आहे. मातेचे असणारे दोन्ही चिरंजीव परमादरणीय परमित्र पोपट भाऊ भोमाजी डोंगरे सुभाषदादा भोमाजी डोंगरे. मातेच्या असणाऱ्या दुसऱ्या कन्या असणाऱ्या येनुबाई मला वाटतं कुंडलिक ना येनुबाई कुंडलिक शिळके. मातेच्या दुसऱ्या कन्या गंगा भगीरथी विठाबाई नामदेव सांगळे. तिसऱ्या कन्या असणाऱ्या इंदुबाई असणाऱ्या आव्हाड इंदुबाई भास्कर आव्हाड आणि चौथ्या असणाऱ्या कन्याऱ्या सरूबाई रमेश शेळके. असा उदंड परिवार मातेच्या चकोरच ना मागं नाही बघायचं, थोडा अभ्यासही झाला पाहिजे, पाठ करून यायची गरज नाही येत ना. त्या दृष्टिकोनातून असणारा उदंड असा परिवार. आता 4 नातू आहे, नातवंड आहे, 2 सुना आहे. उदंड असा परिवार पाठीमागे आहे. जुन्या काळातले एक आधारवड म्हणायला काय हरकत नाही, ज्याने या कुटुंबाची असणारी सर्वतोप्रक्रिय असणारी सेवा केली. चला सेवेकडे वळण्यापूर्वी ज्यांच्या साथीने सेवा शृंगाराची सर्व गुणीजन रत्ने परमादरणीय परमित्र ज्यांच्याकडे सेवा आली सर्वस्त असणारे डोंगर कुटुंबीय आदरणीय परममित्र असणारे तानाजी भाऊ आणि हरिभाऊंच्या त्या 2 ठिकाणच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आली. त्याच्या स्वरूपाने उपस्थित आदरणीय किरणजी महाराज परिसराचा तुमचा वैभव आदरणीय नवनाथजी महाराज गडक असतील, परमार्थावर नितांत प्रेम करणारे आमचे बिटी महाराज असतील, आता ज्यांच्या दृष्टिकोनातून सर्वस्व कीर्तन करणारे नितांत प्रेम करणारे तानाजी महाराज असतील, ज्ञात अज्ञात महाराज मंडळी आमचे राम महाराज असतील, विनेकरी चोपदार मृदुंगावर सुंदर थाप असणारे परममित्र आदरणीय किंबहुना उगवता तारा आहे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आहे, सामान्य आहे, पण चला हळूहळू ढाळे त्या दृष्टिकोनातून असणारे दवंडे महाराज असतील किंवा कीर्तनकाराची दवंडी देण्याकरता तर सुद्धा दवंडी आहे, इथपर्यंत शिल्लक आहे. सुंदर साऊंड सिस्टम आणि या दृष्टिकोनातून सर्वांचं झालेल्या दर्शनाचं योग निर्धारित वेळेमध्ये अभंगाकडे ओळण्याचा प्रयत्न विठाला. आपल्या संस्कृतीमध्ये काही संस्कार सांगितले, त्या संस्काराच्या दृष्टिकोनातून पितृदृश्याच्या क्रियामान पद्धतीनं जर सर्वस्वत्व पद्धती मोक्ष मिळवायचा असेल तर काही प्रक्रिया सांगितल्या त्या पद्धतीने आपल्याला जावं लागतं, कारण तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही या मार्गाने आपल्याला क्रमण करावं लागतं. गेलेल्या पितरांचं असणारं श्राद्ध केल्यानंतर क्रियामान काय भेटते, त्याचं असणारं पुण्य फलित काय आहे, थोडस महती सांगून जाऊन पुढे असणाऱ्या अभंगामध्ये प्रवेश करणार आहे. 3 दैवत आहे शास्त्रामध्ये, कुलदैवत, पितृदैवत आणि असणारं ग्रामदैवत. नीट आहे का? ग्रामदैवताला वर्षाकाठी आपल्याकडे यात्रा उत्सव मिष्टान्न भोग किंवा रोजच्या दर्शन जरी झालं तरी ते पुण्यवान पद्धतीने आपल्यावर कृपा करीत असतं. दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष हा एक. कुलदैवताला वर्षाकाठी का होईना आपण एक मिष्टान्न भोग किंवा दर्शन योग जरी केला तरी ते तुमच्यावरती कृपांकित असतं, कुलदैवतेचा दोष लागत नाही. 2 पितरांच्या ऋणातून जर उतराय होता नाही आलं, या 2 देवता किती जरी प्रसन्न असल्या तरी ह्या ऋणातून उतराय नाही होता आलं तर तुम्हाला पूर्ण पिढ्यानं पिढ्या पितृदोषामध्ये त्याच पद्धतीने दारिद्र्य अवस्थेतून जावं लागतं. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये एका गिधडानं पत्नीच्या दृष्टिकोनातून मदत केली तर जगताच्या मालकानं त्याचं सुद्धा श्राद्ध घालून त्या ऋणातून उतराय झालं. ही भारतीय संस्कृती आहे. विठाला मृत्यूच्या यादीमध्ये कोणाला या सृष्टीतून असणारा मुक्कामास्त पद्धतीने कोणाला राहता येत नाही. सुज्ञ पद्धतीने सज्ञ ऐकणारी मंडळी जरा ऐका. त्या दिवशी बोलून गेलो, मला 2-3 दिवसात बोलायचं म्हणलं, मला परत रिपीट नाही झालं पाहिजे. गोवा धोरणात असावं नाही तर तेच चाललेले पिण्याची पण ते चालू जातं. हो 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 क्रियामान ऐका. साध्य पद्धतीने मांडायचं. मृत्यू अटळे राजा रंग कातवा फकीर. बसलेल्यापैकी माझ्यासहित कोणाचेही पुढचे 5 मिनिटं या सृष्टी करता स्थिर नाही, क्षणभंगुर नाही, भरवसा त्या पद्धतीने आपल्याला जावं लागतंय. ज्ञात अज्ञात काही माणसं म्हणतात नाही महाराज आता इथूनच काही माणसांच्या घरी गेल्यानंतर असं आठवतं कधी कधी महाराज मंडळी
गेल्यानंतर ते म्हणतात महाराज आता जे माझं प्रोजेक्ट चालू आहे हा 75 वर्षानंतर सक्सेस होणार आहे. बाबा आपलं वय काय सध्या 65 चालू आहे. ऐकल्यानंतर हसायला तर ज्याला कळन त्याला कळन, नाही कळन त्याला घरी गेल्यावर. मासी पाक पाकडे तोवरी सरे इथपर्यंत सुद्धा भरवसा नाहीये. आणि इथल्या पुढच्या ड्रीम प्रोजेक्टची जर तुम्ही स्वप्न इहलोक म्हणजे रंगवत असाल तर हसण्यासारखंच आहे ना. फार सोपं बोलू. बसलेल्यापैकी माझ्यासहित कोणत्याही व्यक्तीने असं बोट वरती करून सांगावं का पुढचा उगवणारा दिवस माझा आहे. एक क्षण भंगुर नाही इतकी ताकद आपल्या या मृत्यू लोकाच्या दृष्टिकोनातून आहे. म्हणून थोडासा विचार करायचा. सृष्टीमध्ये प्रत्येकाला जावं लागलं. यादी सांगू का? ज्यानं सृष्टी निर्माण केली त्याला सुद्धा जावं लागलं. येथे नाही उर आले अवतार येथे नाही उर चारुकेशी उत्तराने टाकायचं. पहिल्यांचा अख्खा 6चा धाव होतो. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मी सगळे आपले म्हणून ज्ञान देतो. मी नाही तर उगाच ही बहुपत मध्ये वाटत नाही कधी. आपल्या मध्ये झालेल्या चुका दर्शन करा. वाक्य नीट ऐका. जाणती माणसं प्रदर्शन करत नाही आणि नेणती माणसं कधी आत्मदर्शनाकडे लक्ष देत नाही. म्हणून समाज या क्रियेवर विठाला बरोबर आहे. ज्याला जाणे त्याने बोललं पाहिजे का नाही. क्रियामान सांगतोय का. मी काल एक इंस्टाला वाक्य वाचलं. सोशल मीडियातला कीर्तनकार एवढं काय BSNLच्या काळात नाही तेवढं तरी ज्ञात आहे. क्रियामान वाक्य होतं. देशाचं नुकसान फार वाईट लोकांमुळे होतं असं नाही, पण जाणती माणसं जास्त गप्प राहिल्यामुळे नुकसान होतं. यदा कदाचित त्यांना आता अनुभव आला. शिवरांजली चारुकेशीने एखाद्या जाणत्या कीर्तनकाराला प्रमाण दिलं. आता ते आपल्या वाणीला लगाम आहे, त्यांना कोणी लगाम लावायचं. त्यावेळेस होणारी क्रिया पुढे हुशार थोर आहे वळसागा. म्हणून त्या पद्धतीने गेलो. चला त्या पद्धतीचा विचार मला मांडायचा. मग या सृष्टीतल्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी मरण अटळ राजा रंग कातो फकीर. फार सोपं प्रमाण सांगतो. रामकृष्ण आले गेले तेनेची का जग ओस पडिले. मला वाटतं त्या सृष्टीच्या निर्मात्याच्या अवताराने सुद्धा या सृष्टीवरती कोणताच परिणाम झाला नाही. आपली यादी कुठे ठेवायची. एक एक योनी कोटी कोटी फेरा. मग आपल्याला प्रत्येकाला मृत्यू अटळ इथे बसलेल्यापैकी नाही माझ्या सहित प्रत्येकाला जायचंय. मी त्या दिवशी दशकृती एक वाक्य बोलून गेलो. जगातला सगळ्यात बुद्धिवान प्राणी माणूस आहे, तो शेवटाची तयारी सुद्धा स्वतः करून ठेवतो. बरोबर ना. एकतरी मुलगा वंशाला असावा. कशाला. शेवटचं पाणी तरी आणि अग्नी डाग तरी. म्हणजे मृत्यू प्रत्येकाला कळालेला आहे. कळत नाही असं माणूस नाही. क्रियामान कळतं, पण त्या क्रियेवरती माणसं व्यक्त होत नाही. हे जगातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. जन्म घेऊन आल्यानंतर मृत्यू निश्चित घेऊन आलाय. दोनच गोष्टी निश्चित आहे. जन्म निश्चित, मृत्यू निश्चित. बाकी सर्व अनिश्चित आहे. सत्य काय. सत्य तू विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया गेलेला जन्म इथपर्यंत सुद्धा ज्ञात आहे. मग या क्रियेतून जात असताना कोणी कोणाचा उद्धार करून घेतला याचं विशेष महत्व प्रतिपादित करणारा असणारा अभंग या सेवेकरता निवडला. विठ्ठला मृत्यू समय वाणी खुंटीत होते. तुका म्हणे वाणी गेली आता घेवदनी. ती वाणी खुंटीत होती, ती कामाची नाही. माझं वाक्य कळतंय ना. चांगलं जीवन जगत असताना पाठीमागे उत्तम स्वरूपाचं कर्म ठेवून जायचंय. मग कोणत्या पद्धतीनं. वेचिते वचन जेणे राही समाधान तुझं. हवा आहे देव तरी हा सुलभ. सगळ्यात मोठा मुद्दा सांगितला.
कोणाशी बोलताना कोणाशी क्रियामान करताना इतकं सुंदर आणि इतकं प्रेमाने बोलून जायचं ना की ते शब्द म्हणजे देव असले पाहिजे कडे. आता काहींचं तोंड उघडणे म्हणजे गटराचं शटर उघडण्यासारखं आहे. मला काहींना किती गप्प करा ते बोलणार मूळ स्वभाव दृष्टांताकडे जात नाही. पण आमचे बाबा सांगायचे काहींना काही क्रियामान करा त्यांची असणारी क्रियामान त्या पद्धतीने जात नाही. राजियाची कांता काय भीक मागे एक दृष्टांत सांगायचे आणि त्याच्यानंतर एका नास्तिकाचा दृष्टांत सांगायचे. क्रियामान सांगतोय का. एक व्यक्ती असा होता म्हणे बाबा म्हणायचे दोघे मित्र. एक फार सुंदर बोलायचा पण एकाचा स्वभाव असा का 2-3 वेळेस प्रश्न विचारून जर झाले तर काहीतरी अभद्रच बोलणार म्हणजे अपशकून बोलणार आपल्या भाषेमध्ये. तसं झालं नेमकी एका लग्नामध्ये दोघे गेले. दुपारची 12 वाजले त्यामुळे मंगल अष्टका सुरू झाल्या त्यातही लांबलं आणि आशीर्वादही लांबले. आशीर्वाद लांबले आपण आशीर्वाद देतो पण खालची शिवाय देतात इथपर्यंत दुर्दैव वाटलं. आशीर्वाद लांबल्यानंतर तो म्हणायचा बघ एवढा आशीर्वाद झाला का आपल्याला लगेच जेवायला बसायचं. तू अभद्र बोलू नको बाबा तुझा स्वभाव आहे. कर्मधर्म सहकाने एक झाला की एक जण उठायचा. एवढा झाला की एवढा शेवटच्या नंतर आपल्याला जेवायचं फक्त बोलू नको. नंतर पुन्हा एक यादी लांबली. तो म्हणला अरे बाबा तू बोलू नको. अरे म्हणतो मी कुठं काय बोलतोय म्हणला नवरा मरू नाही तर नवरी मरू मला काय करायचं. मला नाही कळालं का बोलायचं नाही पण व्यक्त क्रियेवर बोलून गेला हा मूळ स्वभाव प्रक्रिया असते. म्हणून काही माणसं आठवणीत राहण्याकरता त्यांचा स्वभावच तितका प्रेमळ असतो की त्या स्वभावाने ते चर्चेत येतात किंवा त्या क्रियेने चर्चेत येतात. या सृष्टीमध्ये सुख सनकादिकांची यादी पाठीमागे राहिली याचं कारण काय असेल. ज्ञात स्वरूपाचं केलेलं कर्म त्या पद्धतीचा विस्तार असेल म्हणून त्यांच्या पाठीमागे ते विस्तार पद्धतीने ती यादी राहिली. आता ऐका या सृष्टीमध्ये उत्तम स्वरूपाची कीर्ती जर पाठीमागे ठेवायची असेल तर एक कार्य करायचं 2-3 निर्णय चांगले घ्यायचे. त्याच्यातला कोणता आपल्या अंगी येतोय आजच्या अभंगातून थोडं वेगळं मांडतो. मी त्या दिवशी फक्त दशक्रिय म्हणजे नेतृत्व सांगितलं होतं. आता मी दातृत्व आणि कर्तृत्व दोन्ही मुद्दे क्लिअर करून जातो. एका मुद्द्याला एकदा हात घालून गेलं ना पाठीमागं बाकी नाही ठेवायचं. पुढे जमा झालं पाहिजे या पद्धतीने जायचं. ऐका मला मुद्दा मांडायचा आहे. जर उत्तम स्वरूपाचं सृष्टीच्या प्रत्येकाच्या चराचराच्या आपण ओटावर राहावं असं वाटत असेल तर पहिला मुद्दा आहे अति दुःखात कधी घातक निर्णय घ्यायचा नाही. ऐका बघा 3 मुद्दे सांगतो. अति दुःखात घेतलेला निर्णय सुद्धा घातक. अति आनंदात दिलेला शब्द सुद्धा घातक. हे 2 मुद्दे सांगतो विस्तारित मग कळेल तुम्हाला. काही माणसं अति दुःखात सुद्धा होरपळून जातात. जाऊ दे जे होईल ते होईल पण त्या पद्धतीचा निर्णय घातक असतो. महाभारताचा दृष्टांत सांगतो आणि सिद्धांत त्या पलीकडे घेऊन जातो. 16 वर्षाचं लेकरू होतं अभिमन्यू. 16 वर्षाचंच होतं ना. भारतीय इतिहासातील सर्व क्रांती वयाच्या 16 वर्षी ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतंस राजांची स्वराज्य स्थापना वय वर्ष 16. शिकागोच्या परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदाने जगाचं केलेलं नेतृत्व वय वर्ष 16च आहे. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचरे आपणची झाला किंवा मीची झाला या दोनही प्रक्रियेमध्ये ज्ञानोबरांचं ज्ञानेश्वरी लिखित वय वर्ष 16 आहे. मला वाटतं अभिमन्यूने चक्र भेदलं वय वर्ष सुद्धा 16चे. कितीतरी यादी देता येईल की त्या 16 वर्षीय असणाऱ्या त्या याद्या घडल्या. आपल्या नगर जिल्ह्यात 16 वर्ष परिक्रमाचं आहे. पुणे जिल्ह्यात धोक्याचं आहे. चला पुढे नाही कळेल त्याला धन्यवाद. ते लिहिणारे कवी सुद्धा भनाट असतात. ते आपल्यासारखे काही इतके ताकदीचे कवी नाही. मग 16 वर्षी चक्र भेदत असताना त्या लेकराने प्रयत्न केला. 72 अक्ष नारायणी सेना एका बाजूला आहे. नीट आहे का. 72 अक्ष नारायणी सेना एका बाजूला आहे. एका बाजूला कृपाचार्य द्रोणाचार्य भीष्माचार्य अतिरथी महारथी योद्धे एका बाजूला 10,000 हजार वर्ष जगलेले. किती तेव्हा आयु मर्यादा किती होती. आम्हाला काही तू सांग. आम्हाला फक्त गाणे म्हणले पाहिजे. युगाची यादी सांगतो. सत्य त्रेता द्वापर आणि कली. सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य होत. नंतर युग बदललं पुन्हा शून्य कमी झाला. किती आलं 10,000. पुन्हा युग बदललं शून्य कमी झाला 1,000. आता कलियुग लागलं शून्य कमी झाला. आता 100 राहिले. देवाला म्हणा फक्त वार्ता शून्य काढू नको. अल्पायुष्य मानव देह अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय शतगणिले ते अर्धरात्र हते बालत्व पीडा रोग जय हे बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पायगा काय भजनासी उरले ते पाय
सांगायचं होतं काय भजनाशी उरले ते पाहे का. गेलं ना मधलं आयुष्य त्या पद्धतीचा विस्तार मला मांडायचा आहे का. अभिमन्यूने चक्रव्यूह भेदलं. भेदत असताना त्याला बऱ्याचशा प्रक्रियांचा सामना करावा लागला. सुज्ञ विचार मांडतोय मला. अति दुःखात दिलेला शब्द सुद्धा घातक याच्याकरता सांगतोय. चक्रव्यूह भेदाची प्रक्रिया एवढी सोपी नव्हती. अतिरथी योद्धे एक जरी शस्त्र प्रक्रिया हुकली तर जागेवर मृत्यू आहे. एकाने 10शी लढायचंय. एकाने 10शी लढायचंय. त्यातला प्रत्येक थरावरचा योद्धा इतका प्रवीण आहे का पाण्याचा प्रवाह जितक्या तेज गतीने वाहतोय ना त्याच्या डबल गतीने त्याचं शस्त्र चालते. असं एक एक निवड केलेलं आहे. तिथं परीक्षा व्हायचं. त्या स्पर्धेतून योद्धा निवडला जायचा. कलियुगात लागत होत्या मग पद द्यायला मजा आली असते. विठ्ठल जाऊ द्या मला यादी मांडायची नाही. क्रियामान पद्धतीचा विचार मांडण्याचा प्रसंग ओढावला. धारातीर्थी पडला अभिमन्यू. केव्हा? ज्या वेळेस शस्त्र सांडलं गेलं. शस्त्र पडलं नाही शस्त्र सांडलं गेलं म्हणतात युद्धामध्ये. त्यावेळेस सगळ्या योद्ध्यांनी नीती सोडली आणि 14 धनुर्धारी योद्ध्यांनी बाण मारले एक निक्षत्रिय झालेल्या 16 वर्षाच्या लेकराला. म्हणून महाभारताच्या युद्धात भगवान परमात्म्याने 14 वेळेस नीती सोडली. अशी नाही सोडली. ज्यानं नीती सोडली त्याच वेळेस जे गेशी तेव्हा देशी. आधी तुम्ही सोडली म्हणून शेवटच्या क्षणी कर्ण मारताना सुद्धा देवानं नीती सोडली. काय गरज नव्हती देवाला रथ खाली घालायची. तिथपर्यंत नीती सोडली. आणि धारातीर्थी पडलेला ज्यावेळेस अभिमन्यू कोसळला त्यावेळेस स्वतःची असणारी आई सुभद्रा आणि अर्जुन त्या पद्धतीने धाय मोकळून रडत आले. कारण ज्या वेळेस असणारे सुभद्रा रडत असताना भगवान परमात्म्याने विचारलं होतं क्षत्रिय योद्धा आहे रणांगणामध्ये रडणं शोभा देत नाही. अर्जुनासारख्या नराची पत्नी जगात 2च नर आहे. कोण? सुज्ञ मंडळी जगात 2च नर आहे. एक तर अर्जुन आणि दुसरा घोडा. परत किती जरी नर असले तरी प्रत्येकाला स्तन हा अवयव भगवान परमात्म्याने दिलाय. म्हणून जगाच्या पाठीवर 2च नर आहे. एक तर अर्जुन आणि दुसरा घोडा. विठाला नावाने आवडे बोलून अवघड आहे. त्यामुळे क्रियामान सांगत असतो ऐका. त्यावेळेस सुभद्रेने स्वतःच्या लेकराची मान मांडीवर घेतली. मरतेक समय प्राणाच्या असणाऱ्या त्या शेवटच्या हुंदका देणारा लेकरू आईच्या डोळ्याकडे बघतय आणि धाय मोकलून रडत असते ती जीवनातली आई. एक क्षत्रिय योद्धा असणारी पत्नी सुद्धा स्वतःच्या लेकराच्या मृत्यूच्या क्रियेने रडत असते. तिला जीवनातली आई म्हणतात. त्यावेळेस असणारा भगवान परमात्म्याने सुभद्रेकडे बघितलं. बरेचशी विद्वान मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते. विद्वान म्हणजे राजकीय क्षेत्रातली नव्हती, परमार्थातली नाही, दैवाधिक युद्ध क्षेत्रातली होती. सर्वांनी देवाला विचारलं देवा तुमची बहीण काही नियम शिकवले नाही का तिला? असं वागू नये राजकारणात वगैरे काही क्रियामान शिकवलं नाही का म्हणलं. देव म्हणला आता रडणारी माझी बहीण नाही, रडणारी पंडूराजाची सून नाही, रडणारी राजाची एका धनुर्धारी योद्ध्याची पत्नी सुद्धा नाही आणि रडणारी एका वीराच्या दृष्टिकोनातून तिचं लेकरू मरण पावले आणि त्या मरतेक समयी त्याच्या असणाऱ्या होणाऱ्या यातना तिला दिसतंय म्हणून ती रडते. जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ
ऐसा मातेचा स्वभाव कैसा ऐसा. पिढे बाळ म्हटल्यानंतर इथं अशी ओढ बसली पाहिजे, वरच्या अंतर्याला अशी ओढच बसली पाहिजे. त्याला पिढा म्हणता येईल ना? असं सहज रडण्याला पिढा म्हणता येईल का? माणूस ज्या वेळेस पूर्ण व्याधीनं तुटलेला असतो तेव्हा तो असं बघतो का मला माणसं बघून रडायचंय, मला क्रिया बघून रडायचं. हा एखाद्याला जीवापाड दुःख झाल्यानंतर तो व्यक्त होत असताना कंठापर्यंत ओढ लावतो की नाही, हंबरडा फोडतो की नाही, त्या पद्धतीनं असणार प्राणतीयचा विकळ. त्यावेळेस अर्जुनाने एवढी व्यथा बघितली आणि रडणाऱ्या लेकराच्या डोक्यावर हात फिरत असताना शेवटच्या क्षणी ज्यावेळेस मृत्यूच्या घटिका अति दुःखात घेतलेला निर्णय घातक. पहिला मुद्दा सांगतोय मी. अर्जुनाने त्याला विचारलं रडायचं कारण काय? तो एक क्षत्रिय योद्धा आहे म्हणून रडतोय असं नाही. वयाच्या 16व्या वर्षी माझी पत्नी उत्तरा तिच्या उदरामध्ये वाढत असणारा माझा वंशज त्याला पाहू शकत नाही म्हणून रडतोय, अजिबात नाही म्हणे. मग एक क्षत्रिय योद्धा असताना ज्या वेळेस क्षत्रियांची नीती वाचली त्या ऐकली होती, गर्भामध्ये देवानं सांगितलं होतं की धनुष्य पडल्यानंतर कोणी शस्त्र उचलायचं नाही. मग हे तर हजार हजार वर्ष जगलेले योद्धे असताना मी 16 वर्षाचं लेकरू ज्यावेळेस धारातीर्थी पडले तर प्रत्येकाने येऊन मला बाण मारलाय, किंबहुना प्रत्येकाने माझ्यावर शस्त्र चालवलंय. ही नीती आहे का? देवानं सांगितलं, त्यांनी सोडली. अर्जुनाने सांगितलं बाकी तुझी इच्छा काय? मी मागे माझे चुलते माझे धनुर्धारी बाप शिल्लक असताना मी जातो याचं दुःख नाही, पण जयद्रथा सारखा असणाऱ्या एका शूद्र योद्ध्याने येऊन मला रणांगणामध्ये मेलो की नाही हे बघण्याकरता लात मारावी, ही माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. कोण म्हणतंय? 16 वर्षाचा मुलगा म्हणतोय बापाला. कर्मधर्म सेवकाने अर्जुनाने त्याच ठिकाणी शपथ घेतली, सूर्य मावळेपर्यंत जयद्रथाला मारील, नाहीतर आहे त्या चित्तेमध्ये उडी टाकी. कोण म्हणतंय? अर्जुन. जयद्रथ म्हटला फार सोपं आहे, फक्त सूर्य मावळेपर्यंत लापायचे, बाकी काय गरज आहे म्हणला. तसा तर अर्जुन आपोआप मारणार आहे. बोले तैसा चाले. देवानं त्याला क्रिया केली. शेवटापर्यंत जयद्रथाला शोधायचा प्रयत्न केला पण तो लपून बसला. जयद्रथ सापडणं अवघड असतं, लपवलेला असतो, फक्त सापडतो कधी ना कधी. कर्मदृष्टिकोनातून तो जयद्रथ लपवलेले क्रियामान पद्धतीने झालं आणि शेवटी सूर्यास्त व्हायला गेला. सूर्य अर्धा मावळतीला गेला. अर्जुनानं चित्ता रचली आणि आता चित्तेत उडी टाकायची. देवानं फक्त सुदर्शन चक्र आडवं घातलं, 12वी ती सोडली. त्यावेळेस अंधार झाला. जयद्रथ बाहेर निघला, म्हणला कृष्णा आता शब्द बोललेला पूर्ण केला पाहिजे. अर्जुनाने म्हटला काय? सूर्य मावळलाय, पितृवचन सेवापती, स्वामी काज गुरु भक्ती, या शब्द त्या पद्धतीने पाळला पाहिजे. आता उडी टाकली पाहिजे. देवानं सांगितलं कोण म्हणलं सूर्य मावळलाय? देवानं सुदर्शन चक्र असं बाजूला काढलं. अर्जुनाला सांगितलं अर्जुना हा सूर्य आणि हा जयद्रथ. अर्जुनाने बाण चालवला, जयद्रथ मारला गेला. मला सिद्धांत विचारायचा, जर तो तेवढं सुदर्शन चक्र जर कृष्ण परमात्म्याने आडवं नसतं टाकलं तर कोण मेला असतं? बोला ना, अर्जुन का जयद्रथ? मग अति दुःखात घेतलेला निर्णय सुद्धा कधी कधी घातक असतो. म्हणून जाणती माणसे कोणती क्रिया करत असताना हा काही पुराव्यासहित पाठीमागचा सिद्धांत डोक्यात आणत जा. विठाला म्हणजे वादविवाद प्रक्रियेतून जीवन गेलं. चला आपण त्याही मुद्द्यातून सांगू. मग काही माणसं जिवंतपणे तर माणसाची व्यवस्थित बोलत नाही, पण मेल्यानंतर आव आणून रडतात. हे सगळ्यामध्ये कोणी क्रियामाने. मोल्यानंतर जे रडणे त्याला कोणताही मूल्यांकन नाही, काय नाही. मोले घातले रडाया नाही अश्रुवाली माया, नाही अश्रुवाली माया, नाही अश्रुवाली माया. मोले रडाया नाही अश्रुवाली माया, नाही अश्रुवाली माया, नाही अश्रुवाली माया. मोले घातले रडाया नाही अश्रू आणि माया, त्या पद्धतीनं मी पहिला मुद्दा सांगितला. अति दुःखात घेतलेला निर्णय घातक. रडतक समय माणसं बांधाला बांध असतोय, घराला घर असते. मी कायम मुद्दा बोलतो, पण इतका कट्टर वैर असतो ना का मरेपर्यंत एकमेकाशी बोलत नाही. माणूस म्हणून जन्माला आलोय. बोलतात कधी माहिती का? तो मेला का मग रडणारा बघा तो शेजारीच असतो. आयुष्यभर तुझ्याशी कट्टर राहिलो, आयुष्यभर बोललो नाही, पण माझी शेवटची इच्छा आहे एकदा माझ्या संग बोल. कधी? कधी गेल्यावर. आता जर माझ्या सहित प्रत्येकाने असं देवाला विनंती केली, देवा झालंय गेलं, तुझी सृष्टीची रचना काय असेल मला माहित नाही, फक्त आम्ही सगळे मिळून तुला पाहिजे तेवढं धन देतो. ह्या गेलेल्या मातेला फक्त 5 मिनिटं आलेल्या सगळ्या नातेवाईकांशी बोलण्याकरता या सृष्टीमध्ये पाठव. जमेल? मग त्याच्याकरता प्रक्रिया एकदा गेल्यानंतर किती जरी खटाटोप केला तरी बोलण्याकरता पुन्हा
आणि आता यायचं जर असेल तर आता कैसे येणे जाणे येणे जाणे येणे जाणे सहज खुंटले बोलणे किंवा आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळला सांगावी विनंती माझी त्याच्यातले सर्व चरण बघून घ्या म्हणून अति दुःखात घेतलेला निर्णय घातक जाता जाता विनंती करतो ऐका जरा शुक सनकादिकी उभारीला भाव कोणा करता क्रियामान सांगून जातो म्हणजे जरा लक्षात येईल जगत प्रक्रियेमध्ये काही माणसं काही दिवसापुरती मर्यादित राहिली काही माणसं चिरंतर यादीत राहिली आणि काही माणसं आयुष्यभर स्मरणात राहिली ही त्याची यादी आहे कोण कोणाच्या स्मरणात राहील आपण देवाच्या नावात असलं पाहिजे का देवाच्या डोक्यात असलं पाहिजे बरं जाऊ द्या माणूस माणसाच्या डोक्यात असला पाहिजे का मनात असला पाहिजे बोलत चला आता मी थोडस विचार अवघड म्हणतोय माझं लक्ष येते ना तुमच्या जड नाही जात जरा कोणताही माणूस मी त्या दिवशी एक 10व्या शब्द बोललो होतो माणूस ओठावर असावा का बोटावर असावा बरोबर बोललो होतं ना तुमचं उत्तर होतं ओटावर असावं तर बोटावर येऊ नये बोटावरचा कधी पण नोटावर येतो चला सिद्धांत संपला आणि दुसरा प्रश्न आता माझा असा आहे माणूस माणसाच्या मनात असावा का डोक्यात असावा बोला 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 कशात असावा मनात डोक्यातला जरा जड जातो बरोबर ना डोक्यातला जरा वैरत्व असलं की माणसं म्हणते ते जाऊ दे ते आपल्या डोक्यात बसलेले खरं आहे ना जाऊ दे तो माणूस तो आपल्या मनात बसलेला आहे म्हणून एक वाक्य ऐका कोणाच्या मनातलं घर जर एकदा जर तुटलं ना पुन्हा आयुष्यात त्या मनात पुन्हा घर करता येत नाही एखाद्या मी एक वाक्य ऐकलं होतं एखाद्या गाडीतून उतरलेला माणूस पुन्हा गाडीत बसेल पण मनातून उतरलेला माणूस पुन्हा मनात बसत नाही म्हणून मनाचं घर जे आहे ना ते कोणाचं तोडण्याचा प्रयत्न करू नका हे जगण्याचं उत्तम उदाहरण याच्यापेक्षा वेगळं नाही विठ्ठला गोविंद असणे गोविंद पुढं इथं इथं बैसल असे म्हणून इथपर्यंत बसण्याचा प्रयत्न करा चांगला मुद्दा मांडून गेलो एक आहे 3 गोष्टी प्रारब्धात शुक सनकादिकांकरता अभंगावर यायचं 3 गोष्टी प्रारब्धात त्या प्रारब्धानच मिळतात याच्या पलीकडे भेटत नाही एक तर जे भेटणारे ते प्रारब्धाचे जी उंची भेटणारे ते प्रारब्धाते श्रीमंती किंवा दारिद्र्य हे सुद्धा प्रारब्धाचे अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन हे तो प्रारब्धाधीन हे तो प्रारब्धाधीन हे तो अन्न प्रारब्धाते मान प्रारब्धाते आणि धन सुद्धा प्रारब्धाते मग उत्तम दृष्टिकोनातून धन मिळवण्याकरता एक मुद्दा मांडतो शुक सनकादिकी उभारीला बाहू कोण होतं शुक याच्या बाबतीमध्ये थोडीशी यादी मांडून असणार कोणी त्याच्याकरता प्रयत्न केले सिद्धांत सांगतोय का ब्राह्मणाची पोर एका खेळाशी बेहले 12 वर्षे लपाले रे कापत कापत बाहेर आले ते नागवेचे पळून गेले रे ऐक खेळिया तुझं सांगतो खेळ जाणून खेळ खेळे रे बरोबर किती वर्ष राहिले आईच्या गर्भामध्ये शुकाचार्य
12 वर्षे. आपल्याला किती मर्यादा? 9 महिने 9 दिवस पर्याय अवस्था इन्क्युबेटर सीझर. आपल्याला पर्याय नाही, आपल्याला बाजूला हा इतकं नाही. आणि गुरुनाम गुरु संत वामन भाऊंच्या मांडीवर ज्यांनी प्राण सोडला असे गुरुनाम गुरु बंकट स्वामी आईच्या उदरामध्ये 18 महिने राहिले. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. काहींना पूर्व इतिहासच माहिती नाही, ते गप्पा आणतात. 18 महिने राहिले. याची यादी एक सिद्धांत बारकाने म्हणतो, जरा लक्ष द्या माझ्याकडे. त्या शुकांनी असणार साधनेमध्ये असणारे क्रियामान केला कोणाकरता उभारला भाऊ, याचं उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. इतका विद्वान असणारी माणसं कोणाकरता हात वरती करतील का? फार सांगतो, फार विद्वानातला मोठ्यातला मोठा माणूस कधी कोणाकरता हात वरती करतो का? दादा विक्षेप नका करू, लक्ष इकडे द्या. एवढं जरी माणसांचा स्वभाव आहे, जे दिसत नाही ते सुद्धा वळून बघतात. नेमके काय ते मंडपात येणारच ना, नवरदेव नवरी येणारे हे कळते तरी सुद्धा मागं वळून बघतो. काय क्रिया माने, जिकडे लक्ष द्यायला पाहिजे. काय भुलला वरली या रंगा यादी ऐका. तर शुकांनी कोणाकरता हात उचलला याच्याकरता थोडासा सिद्धांत मांडतो, जरा नीट ऐका. राजा दृष्टिकोनातून क्रियामान सांगितलं, आजाने केलेलं कर्म नातवाला फेडावं लागतं. आपल्याकडे म्हणतात ना, आजाने केलेलं कर्म नातवाला फेडावं लागतं. तसं भीमाने केलेलं चुकीचं कर्म राजा परीक्षितीला फेडावं लागलं. त्या परीक्षिती करता कोणी हात उचललं, आपलं अभंगाचं चरण आहे, परीक्षितीला हो दिसा साता. मी याच्यावरच मुद्दा मांडणार आहे. थोडस चिंतनातून जातो, आजचा ट्रॅकच बदलला. काय होतं, सात्विक विचार आणि तात्विक विचार मांडावं असं वाटतं कधी कधी. गाणे चांगले म्हणता येतील, विनोद तर 10 पटीनं रंगवता येतील, पण त्यातून उद्धार होणार नाही. काय जाबदेशी यमत होता. आता कीर्तनाचा ट्रॅक आला, रडवणे किंवा हसवणे. मला वाटतं रडणे आणि हसवणे या परिस्थितीतून कसं बाहेर निघणे याचं नाव कीर्तन आहे. विठाला विठाला विठ्ठला 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 याचं नाव कीर्तन आहे. जरा बारकाने शोधण्या पद्धतीने सांगतो. भीमानं केलेलं कर्म फेडावं लागलं. कोणाला? परीक्षितीला. परीक्षिती कोण होता? अर्जुनाचा. गेलं, तुम्ही सांगा. आता ज्याचा बापाचं सांगितलं ना मी, आता त्याच्या मुलाचं सांगू राहिले. अभिमन्यूचा मुलगा असणारा, जो उदरामध्ये असणारा अभिमन्यू मरण पावला, त्याचा मुलगा परीक्षिती, ज्याला देवानं लहानपणी बघितलं होतं, नंतर तो कोणाला मान्यच करत नव्हता, असा विद्वान राजा, सार्वभौम राजा होऊन गेला तो परीक्षिती. परीक्षिती फार हुशार होता. परीक्षिती सारखा दानशूर नव्हता, कारण परीक्षिती सर्व नित्य नियम वगैरे सर्व पाळत होता. आत्ताच्या राजांसारखा पायदळी तुडवत नव्हता. विद्वान राजा होता परीक्षिती. प्रत्येकाची जाण होती, कारण राजा असा असावा की त्या प्रजेने त्याच्याकरता असणार दान मागितलं पाहिजे. प्रभू रामचंद्र वनवास प्रीत्यर्थ निघत असताना अख्खी अयोध्या रडावे. आपल्या राजाने गादी सोडल्यावर लोक हसतात. कधी कधी इतकं दुर्दैव आहे कलियुगातल्या राजांचं. कोणा एकाचं उदाहरण देऊन मला क्रियामान सोडायचं नाही, पण प्रत्येकाची वास्तव परिस्थिती तशीच आहे. मला सिद्धांत मांडायचा. काय प्रसंग ओढावला, परीक्षितीचा थोडस कर्म चुकलं. केव्हा? ज्यावेळेस परीक्षिती राज्यातून जात असताना एक काळकुट्ट असलेला पुरुष एका गाईला आणि बैलाला मारत होता. ते मारताना परीक्षितीने त्याला विचारलं, कोण आहे? तो म्हणला, कली आहे. माझ्या राज्यामध्ये तुला प्रवेश भेटणार नाही, कारण भूत दया गायी पशूंचे पालन, तान्हेला जीवन वना माझी, ही माझी संस्कृती. ऐका. त्यावेळेस परीक्षितीने सांगितले, मला राहण्याकरता जागा दे. कलीनं 3 वर मागून घेतले. एक, परधन, परनारी आणि अदृश्य स्वरूपाचं केलेलं कुकर्म, या 3ही क्रियेमध्ये मी असन, आणि जिथं तू जरी सापडला ना परीक्षिती, तुला सुद्धा सोडणार नाही. परीक्षिती म्हणला, मी जिंदगी सापडत नाही, जा तुला कधी. कली होता महाराष्ट्र. दुर्दैव असं झालं परीक्षितीचं की राजा भीमानं जरासंध नावाचा राक्षस मारला होता. कुठं? हे आपलं चिंतन आहे. काय करतात तानाजी बाबा? विनोद सांगून सांगून माणसं आपल्या ज्या मूळ तत्वापासून बाजू यायला जा. लासूर स्टेशन आहे का जवळ? इथं कुठं लासूर स्टेशन जवळ? त्या लासूर स्टेशनला तिथं जी नगरी ती क्रियामान पद्धतीने पालती घातलेली. तिथं दक्षयणीचं मंदिर आहे, जी भगवान शंकराची मूळ पत्नी दक्ष राजाची मुलगी, आणि त्या देवीची 450 एकर इनाम जमीन आहे. मी दरवर्षी शिवजयंतीला माझं तिचं कीर्तन असतं. तिथं आजही नगरीत पालत्याच क्रियामान निघतात. तिथला एक अलौकिक उदाहरण तिथलं आलं. मी ते शोधण्याकरता मुद्दाम तिथे गेलं पाहिजे होतं, आणि भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला पाहिजे. कीर्तनकाराकडे ते ज्ञान असलं पाहिजे, नाही तर नळी फुंकिली सोनाऱ्याने इकडून तिकडे गेले. वरे रावणा रावणा राज्य गंभीर केले, सीतेसारखे रत्न चोरून नेले, सीतेसारखे रत्न पचेनन 14 चौघड्याचे राज्य पुरण. चौघड्याने चौकड्या येते, चौकड्याचं आहे, शिल्लक म्हणता येईल. ह्याच्यात सुद्धा लय लौकिक आहे. रावणाला 14 चौकडीचं आयुष्य होतं. मग एका चौकडीचं आयुष्य किती? मी येतो बाजूला येतो, आता लय चिंतन डोक्यावरून चाललं तुमचं. एक चौकडी जर रावणाकडे आयुष्य असतं तर रावणाला आयुष्य किती?
14 चौकड्या. एका चौकडीला आयुष्य 27,52,253 दिवस. जीएसटी लागून सुद्धा रावणाचं आयुष्य बाजूला काढा. रावण एकट्या राम अवतारापुरता नव्हता. आज राजापासून, राजा दशरथापासून तर रामापर्यंत रावण होता. ही रावणाची ख्याती होती. विठाला आपल्या असे कोणाला लगेच निंदून म्हणत तू कुठं, तो कुठं, त्याची लंका सोन्याची, तुझ्या गळ्यात पेटी सोन्याची, तू लोकांना दाखवत बसतो. त्याचा नातू पापोडा घेऊन आला असता की सोनेवाडी घेऊन गेला असता. एवढी त्याची सामर्थ्य आहे. कोणाची निंदा कुठपर्यंत करावी, इथपर्यंत सुद्धा मर्यादा असली पाहिजे का नाही. समतुल्य बळाची माणसं असेल तर एकमेकाची निंदा केली तर काय हरकत नाही. पण तो जर देश चालवत असेल आणि तू जर चुलीला पाय लावून बसत असेल तर तो जो पेटलेलं धोतर सुद्धा उद्या तुला नेसायला दुसरं नाही, तू जर त्याची निंदा करत असेल तर अजिबात नाही. त्यात करना किसी की सच्ची बात कबीर जी की, सच्ची बात कबीर जी की, सच्ची बात कबीर जी की. निंदा मत करना किसी की सच्ची बात कबीर जी की, सच्ची बात कबीर की, सच्ची बात कबीर जी की. निंदा मत करना किसकी सच्ची बात कबीर जी. आणि जर केली तर तुमचं म्हणणं आहे, बरोबर आहे. बाबांनी प्रमाण फार सुंदर दिलं. निंदा मत करना किसकी सच्ची बात कबीर जी की. आणि जर केलीस तर साधू संताची निंदा केली, साधू संतांची निंदा केली, हरी भक्ताची स्तुती नाही केली, हरी भक्ताची स्तुती नाही केली, तेने वाचा भंगो झाली, वाचा भंगो झाली. एका जनार्दनी कृपा लादली हो, एका जनार्दनी कृपा लादली हो, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. कबीरजी म्हणतात निंदा मत करना किसी सच्ची बात कबीरजी की. मग याला पुरावा तरी पाहिजे. मग केल्यावर काय होतंय, साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, तिने वाचा पंगू झाली, एका जनार्दनी कृपा लादली, बट मुका झालं वाचा गेली. जर मी गेल्यावर जर कोणी माझी निंदा केली आणि तो जर मला पुढल्या वेळेस मुका सापडला त्याला मी जबाबदार नाही. याला पुरावा आहे साधू संतांची निंदा. विठाला 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 विठाला. हो, क्रियामान सांगतोय का. परीक्षितीनं काय केलं, जरासंध मारला भीमानं आणि त्याचा टोप घेऊन आला सोन्याचा. बऱ्याचशा लोकांना ती सवय असते. दुर्दैव असं झालं, कर्मधर्म सहयोगाने तो टोप घेऊन आला आणि तो असणाऱ्या बंद पेटीमध्ये ठेवला. परीक्षितीला सवय होती असणाऱ्या जुन्या वास्तू भांडार उचकायची. जसं आपल्या बऱ्याचशा महिलांना सवय असते, पाहुणे घरी आले त्यांच्या पिशा उचकायची. माझं सांगतोय मी, तुमचं नाही, माझं सुद्धा तसंच आहे. तसं त्या स्वरूपाने त्या जरासंधाचा असणारा मारलेला टोप परीक्षितीनं घातला आणि बरोबर त्याला सांगितलं होतं, दुसऱ्याचं चोरून आणलेलं धन जरी असेल आणि त्याच्यामध्ये मी प्रवेश करणार आहे. इतका सुज्ञ राजा परीक्षितीने डोक्यात टोप घातला आणि परीक्षिती आहे त्या क्रियेत उलट क्रिया करायला लागला. साधू संत सर्वांना त्या पद्धतीने त्रास द्यायला लागला आणि शिकारी करता जंगलामध्ये गेला. शृंग ऋषींच्या आश्रमासमोरून जात असताना तहानेने व्याकुळ झाला. तहानेने व्याकुळ झाला. एक वाक्य बोलू. दारात आलेल्या याच्या कुणी कसा असू द्या, गड्या नीट आहे का, कोणी कसा असू द्या, तो किती गरीब किमान कोणत्या यादीत जरी असला तरी त्याला किमान फुकाचे जीवन तरी पाजा, किमान तांब्याभर पाणी तरी त्याचा आत्मतृप्त करा, तो आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. वाक्य सांगू का. नास्तिकातल्या नास्तिक माणसाने आपल्या गावात आलेल्या एखाद्या भिकाऱ्याला आपलं घर दाखवलं पाहिजे, एवढी श्रीमंती कमावता आली पाहिजे. बस याच्यापेक्षा वेगळे नको. नास्तिक माणसाने आपलं घर दाखवलं पाहिजे मागणाऱ्याला, जा त्याच्या घरी. म्हणजे याचा अर्थ नास्तिक माणसाला सुद्धा कन्फर्म याच्या दारातून कोणी रिकाम्या हाताने जाऊ शकत नाही, एवढी श्रीमंती कमावता आली. काहींचं घर दाखवलं का, महाराज नका जाऊ, ते जाळता जाळणार नाही पण कधी कोणाला रुपया देत नाही.
खरं आहे ना. काही माणसं म्हणले ना सप्त्याची मीटिंग त्यांना नाही नाही कशाला ते धोत्राला गाठीन बँकेत कुठी त्याला 500 मागितले तरी ते 100 चौकशी करताय त्यापैकी आपल्याला 100 काढा पण त्याच्या घरी नको जायला. इथपर्यंत दुर्दैव नसलं पाहिजे. बरं बसलेल्यापैकी असं तुम्हाला कन्फर्म आहे का किती जरी साठवून ठेवलं तरी संगतीन येणार तुम्ही आहे का. एक म्हातारी म्हणली तोंडात जातं म्हणलं आजी ते राखेतच सापडतं. तोंडात काढणारी इतकी हुशार जर रातची मयत असावं तर बॅटरी लावून सोनं कापावं लागतं. त्याच्यातला जर तुकडा उडाला तर त्याला 100 मोबाईल शोधायला लागतात. इतकं सुद्धा देत नाही आणि धन मिळवले कोट्यानं कोटी सारी कामे अवघी खोटी हाती जाणे मसनबटी सारी कामे अवघी खोटी हाती जाणे मसनबटी शरीराची होय माती शरीराची होय अवघे खोटी अंती जाणे मशानवटी शरीराची होय माती. शरीराची माती आहे पण याच्यातलं मिळवलेलं सांगते काय जातं का. कोणाला विचारायचं का. चांगला विचारा जरा वाल्मिकाकडे जाऊया आम्हाला पुरावा दे बरं याच्यातलं कोणी काही नेले का. जरा यादी सांग करण्यासारख्या दानशूर होता. कृष्णाकडे सोन्याची द्वारका होती रावणाकडे लंका होती. सगळ्यांची यादी जर पुढे आली तर कोणी काय काय नेलं. तो म्हणला सुरुवात करतो असणारा अयोध्येतून टर्न घेतो ज्यानं प्रभू रामचंद्रांना वेटीस धरलं होतं. त्याची संपत्ता सांगितली 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची अख्खी लंका सोन्याची 1.25 लाख नातू 1 लाख मुलं 80,000 बायका मरते समी देवाला सुद्धा वेटीस धरणाऱ्याला सर्वस्व ऐश्वर्य असताना सुद्धा सांगते कवडी गेली नाही. करता टाळा वाज एवढे सांगून तुम्हाला नाही कळले धन्यवाद. वाजवायला कोणाला पाहिजे ना वाजवायला विठाला मी त्या तत्वाने स्वकीर्ती कानीनं ऐकावी पूज्यता डोळानं पहावी या दृष्टिकोनातून सामान्य द्यायचं. काय आवाजाचे जादूकार वगैरे काय लागत नाही. ते अंतकरणातला भाव तितका ताकदीनं असला पाहिजे. एवढ्या ते सुद्धा होतं 10% बजेट कमी म्हणजे सुद्धा इतकं होतं. विठाला यादी सांगतोय का. त्या परीक्षितीनं टोप डोक्यात घातला आणि निघाला. पहिल्या चरणाकडे यायचे. शृंग ऋषींच्या आश्रमासमोरून जात असताना तहान लागली. ऋषी समाधीला बसले होते. योगी पाव न मनाचा योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा
साहे अपराध जनाचा योगी पावन मनाचा पावन मनाचा पावन मनाचा नाद इतका पावन. मला वाटतं पहिले मेरूच्या शिखरी एक योगी निरंकारी त्याने सांडियली काया तेजी अली कंथी काया क्रिया मत इतकं समाधी बसले ना. त्या साधूला विचारलं पाणी पाहिजे पाणी. समाधी होती मोडणार नाही. आपली समाधी होती का? आपले देव चोळताना सुद्धा भक्ती लय अवघड आहे आपली. आपले जर देव पूजेला बसले यदा कदाचित जर मित्र चांगला जवळचा आला, मित्र वानव्यामध्ये गारव्यासारखा दलिंदर जर आला आणि त्याने जर विषय काढला नाही, याला जर चारी बाजूने भावकीनं उघडेला असला ना, देव चोळता चोळता विषय येतो त्यांचा झाला नारायण असेल गप्पा असतील, यांचा देव सुरू झाला त्याला सुरू करतो. काय करतो रामभाऊ पार सगळीकडून उघडवलंय म्हणतो भावकीनं आपल्याला. चंदन हातामध्येच बघा इतकं उघडवलंय ना म्हणतो, सगळे असे गोळा केले का बिटी महाराज तरी सुद्धा पांगताय, परत गोळा करतोय परत पांगताय, देव पुजतोय. गंधाच्या प्रक्रिया बघा काय विषय काय. म्हणला मग जाऊ दे, म्हणला आपणही तसं नडलो असतो पण शेवटी आपल्याही मनगटात दम राहिला नाही. म्हणला मग जाऊ दे, म्हणला किती कोणाला उघडू दे, शेवटी माणसानं माणसाच्या पाठीवर मारावं म्हणला पण अजिबात पोटावर मारू नये. पण या सगळ्यांचं म्हणला माझ्या पार गळ्यापर्यंत आल्या, पण शेवटी तुला सांगतो कुणी किती उघडू दे, कुणी किती पसारवू दे, किती एकत्र येऊ दे, शेवटी कुणी कोणाच्या नशिबातलं नेत नाही. ही भक्ती आहे का? देह देवा पुढे लक्ष जोड्याकडे हात चोऱ्या करी पळते मन बाहेरी. ही का भक्ती खरी पळते मन बाहेरी. मग परीक्षितीला राग आला, तो बोलत नाही म्हणून एक मेलीला सर्प उचलला आणि त्याच्या गळ्यात टाकला. शुक सनकादिकांनी का हात वरती केले या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो अभंगाचं. आणि त्यानंतर त्यांचा मुलगा तिथं आला शृंग ऋषींचा. काय नाव त्याचं? वारे हाती चाललाय परमार्थ निसत. खरं आहे का खोटे? मी त्या दिवशी एक प्रश्न विचारून गेलो, मार्गशुद्ध एकादशी कसली तिथी आहे? किती दुर्दैवी म्हणावं लागेल आपल्या संस्कृती. जा मला तुम्ही असं म्हणा कीर्तन पडलं म्हणा किंवा शांत झालं असं म्हणा, पण जर काही ज्ञातच नसेल आपल्याला संस्कृतीबद्दल जर ज्ञात नसेल तर आपण फार गाफील आहोत असं म्हणायला काय हरकत नाही. अन्यत्र धर्मामध्ये 5-5 वर्षाची पोरं त्यांच्या धर्माच्या संहिता सर्व सांगताय महाराज, 5-5 वर्षाची पोरं. आणि आपल्या संस्कृतीमध्ये जर गणपतीची आरती कोणी लिहिली म्हणलं तरी सांगता येणार नाही, इथपर्यंत दुर्दैव आहे. खरं आहे का खोटं आहे? मी जे बोलतो ते जड जात आहे ना, पण सत्य आहे ना. मग खरं बोललेलं आमच्याकडे सावध राहायला राग येतो. इकडे सोनेवाडी आहे ना. क्रियामान सांगतोय का मार्गशुद्ध एकादशी ही महाभारताच्या युद्धाची तिथी आहे सुरू होण्याची. उद्या कोणी विचारलं तर त्याच्या ध्यानात असले पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर कोणी म्हणलं 55-60 हजार आहे तर तुम्ही हे प्रश्न तयार ठेवा. तर तुमच्याकडे जास्त योजना असतात, तुम्ही जाणकार मंडळी, त्यांचा दोष नाही, तुमच्या क्रियेने जावं लागतं त्यांना. आणि महाराज खरंच ही माणसं त्या पद्धतीची ताकदीच आहे का तुमच्याकडे इतकी मोठी मोठी मंडळी येतात? नाही तर फार अवघड येणं सुद्धा. विद्वान सर्वत्र पूज्य, ते काय घेणं नसतं त्याला, येणं जाणं. बरेचसे लोक म्हणतात आम्ही नाही बोलला, अरे तू वेड आहे. पूर्ण महाराष्ट्र त्याच्या दृष्टिकोनातून ताब्यात असतं. विद्वानाला सगळीकडे किंमत आहे, राजाला प्रांत मानू शकतो. क्रियामान सांगतो ऐका, सिद्धांत असा झाला तर मुलगा तिथं आला आणि वडिलांच्या गळ्यात टाकलेला सर्प बघितला, शाप देऊन टाकला. जो कोणी असेल ना तो 7 दिवसात मरण पावणार. मग डोळे उघडले, कारण जगाच्या कल्याण संताच्या विभूती जो आहे ना तो कृष्ण भक्त आहे, तो राजा परीक्षिती म्हणजे पांडवांचा वंशज आहे, त्याचा उद्धार झाला पाहिजे. दरबारात गेला म्हणला परीक्षिती कोण आहे? म्हणला मीच आहे. म्हणला काल जे कर्म केले ते आपलं म्हातार होतं, त्याच्या गळ्यात तू साप टाकला म्हणून तुला शाप दिला, 7 दिवसात मरणार आहे. त्याने सांगितलं शाप दिल्यावर डॉक्टरने आजार सांगितला, उपचार सांगितला पाहिजे. म्हणलं मग असा व्यक्ती पाहिजे जो सृष्टीचा नियम खंडन करून जन्माला आलाय आणि त्याच्याकडून जर भजन श्रवण केलं, चिंतन श्रवण केलं तर तुझा उद्धार होऊ शकतो. म्हणला सृष्टीचा नियम खंडन करून जन्माला येणारा कोण आहे? मी सांगितलं व्यासपुत्र शुकाचार्य. ज्या सगळं संत चरित्र ग्रंथ ज्यांनी लिहिले, व्यास महर्षी, त्यांचा पुत्र शुकाचार्य जे आईच्या गर्भात 12 वर्ष राहिलं, म्हणजे हा सृष्टीचा नियम खंडन केलेला आहे. मग त्यांच्याकडे गेले, शुकाचार्याने सांगितलं भजन होईल पण पाण्याचा खांब बांधून घर बांधावं लागेल. पहिली इंजिनियर टेक्नॉलॉजी त्या काळात आली. कसं आलं असेल मला माहित नाही, तेव्हा बिल्ड पद्धत काय असेल, कंस्ट्रक्शन कसं असेल, त्याचं इन्स्ट्रुमेंट कसं असेल, त्याचं बजेट कसं असेल, त्याचा प्लॅन कसा असेल, त्याचं प्रिपरेशन कसं असेल, इथपर्यंत मला काय माहित नाही. पण त्याचं ऑल ओव्हर बजेट, पाण्यात घर बांधलं आणि त्याच्यामध्ये 7 दिवस असणारं भागवत श्रवण केलं. कोणी? परीक्षितीनं. कोणाच्या माध्यमातून?
शुकाचार्यांचा. आणि शेवटी 7व्या दिवशी तो तक्षक नावाचा सर्प आला, परीक्षितीला चावला आणि त्याचा मृत्यू झाला. बरोबर, जवळजवळ 90% इथंच गेलं आपलं भांडवल. ज्याला गर्भात देवानं वाचवले, द्वारकेचा राणा पांडवा घरी ज्यावेळेस असणार द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा, ज्यानं शेवटच्या क्षणी पांडवांचा कुलक्षय केला आणि ब्रह्मास्त्र ज्यावेळेस उत्तरेच्या गर्भावर सोडलं, ते ब्रह्मास्त्र त्या पांडवांचा वंशच संपवणार होतं. भगवान परमात्म्याने तिथंच थांबवलं. द्वारकेचा राणा पांडवा घरी, त्याला गर्भात वाचवले. त्याला असं मरून देईल का? सांगणाऱ्याला तरी अक्कल पाहिजे ना. मी त्या दिवशी एक असं कुणाचं तरी चिंतन होतं, असं शिवचरित्रावरती बोलत असताना पाहिलं, ते हवेशात येऊन पोवाडा म्हणत होतं कीर्तनामध्ये. कोण होतं मला माहित नाही. त्याच्यात म्हणत होता 8 तासात दिल्लीहून पुण्याला घोडा आणलं. म्हणले 100% 10वी नापास. म्हणलं कसं काय इकडे महाराज बाकीचे म्हणे. म्हणलं विचार करा, दिल्ली ते पुन्हा व्हाया गुगल 2000 किलोमीटर आहे का नाही? 2000 किलोमीटर जर दिल्ली ते पुन्हा आहे, घोडं ताशी 200 किलोमीटर पळन का? मी सांगणाऱ्या घोड्याला अक्कल नसेल. विठाला विठाला करता थोडा निकष बुद्धीचा वापर करा ना. कीर्तनकारांक लोक बुद्धिवान म्हणून बघतात, पण ते जर अप्रोक्ष ज्ञान सांगत असेल तर काय ते ज्ञान, ते त्या मला वाटतं त्याहून मरण भरे जेव्हा यादी ऐका. त्या परीक्षितीनं ते भजन श्रवण केलं. तो तक्षक चावलाने तानाजी महाराज 7 दिवस चिंतन केल्यामुळं चिंतने 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 तदरूपता, त्याचं पाप कर्म खंडित झालं आणि शेवटच्या क्षणी भगवान परमात्म्याने त्याला आपल्या प्राणज्योतीमध्ये विलीन करून घेतलं. तू मन मी ह्याची करी, माझी ये भजनी प्रेमदरी, सर्वत्र नमस्कारी मजे एकांते. पुन्हा त्याच्या उत्तरार्धात जाऊया. मने वाचे करणी जयाची भजने देवाची वाहने, ते शरीर जाते क्षणी देवची झाले. चिंतन चिंतने चिंतने तदरूपता, तो त्या रूपाला प्राप्त झाला आणि मेलेल्या प्रेताला स्पर्श तक्षकाने केला. तक्षक चावून त्याचा मृत्यू नाही झाला, पण त्याचं पाप कर्म एवढं असताना सुद्धा शिवकासारख्या एका विद्वान व्यक्तीनं शेवटच्या क्षणी देवाला हात वरती केले. हे देवा, परीक्षिती फार चांगला होता, काही संगतीनं परीक्षिती बिघडला, कुकर्म कधीचा त्याला द्वेष लागला, पण मी तुला विनंती करतो, त्याने 7 दिवस रात्रंदिवस असणारं भजन केलंय. त्या 7 दिवसामध्ये त्याला मुक्ती झाली पाहिजे. त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं, मला जामीन द्या की तुमचं पुण्य तुम्ही समर्पित करताय. म्हणून शुकसनकाधिकांनी स्वतःचे हात वरती केले आणि 7व्या दिवशी परीक्षितीला मुक्ती करावी याकरता देवाला विनंती केली. अभंगाच्या पहिल्या चरणात कदी वारिता बाहू, सुख सनकादी सुख सनकादी सुख सनकादी सुख सनकादी परीक्षितीला उठा उठी करा स्मरणाचा धावा, उठा उठी करा स्मरणाचा दिवसामध्ये उद्धार करून घेतला. नास्तिक कर्म तुम्हाला तर 100 वर्ष आयुष्य दिले, मग त्यातला एक एक क्षण कुठेतरी कामी लावा. पण नको ते वेळे करता, तेवढा वेळ आहे माणसाकडे. परमार्थ यायला जर म्हणलं नाही महाराज अजून चांगलं वय परपंचाकडे आलं पाहिजे. काही काही माणसं तर नोकरीत रिटायरमेंट झाली का संसारात परमानंट होतात महाराज. जेवढे पैसे आले ना, मी बघितलं लॉकडाऊन मध्ये काही काही शेतीला गुंतवले. म्हणजे शेतीतलं इन्कम आहे, शेती करायला घेतली.
शेतीत चांगल्या पद्धतीने डेव्हलप केली म्हणजे मोकळे ठेवून फायदा नाही. बोर मारला, नको त्याला 2.5 इंची पाणी लागलं. समोरच्याने 50 मारले तरी नाही लागलं. तो म्हणला बोरचं पाणी लोक वापरत्या, मग शेतीमध्ये घास टाकला. तो म्हणला घास लोक चारा नेतात त्यांच्या गायांना, मग 2 गायी आणल्या. म्हणलं मग आता काय आपल्याकडे काहीच नाही. म्हणलं मग काय गायी पिळतात वगैरे ती माणसं आहे. म्हणलं मग चला परमार्थाकडे. नाही म्हणलं तेवढं दूध घालायची जबाबदारी पुन्हा आपल्याकडे आली. दोन्ही टाइम थांबावंच लागतं. नोकरीत रिटायरमेंट, संसारात पुन्हा परमानंट. क्रियामान कळतंय ना, याच्यातून सुट्टी नाही तर इकडं गुंतलेली असतात. दुर्दैव आहे काही काही माणसं. मी त्या दिवशी सिद्धांत सांगितला, डोक्याचा केस पांढरा झाला की प्रपंच मुलांच्या स्वाधीन करावं. हे राजा दशरथाकडून शिकावं. पांढरा पुन्हा काळा करून संसाराला झोमतात, तिकडे काळं पांढरं करावं, परमार्थाकडे निघावं. ती क्रिया मन सुचत नाही. काय बोलायला शिवरली या रंगा. म्हणून सांगितलं परीक्षितीला हो दिसा साता. काय करायचं त्याला क्रियामान सांगितलं. त्या परीक्षितीनं असं काय केलं असेल की त्याला 7 दिवसामध्ये मुक्ती मिळाली. मला वाटतं देवाचा एक स्वभाव आहे, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखिला पाहिला वाचिला ऐकिला. सगळे प्रमाण त्याच्याशी सिद्ध आहे. मला वाटतं काळवेळ नाम उच्चारित नाही हेही त्याला प्रमाण आहे. मला वाटतं वाल्ल्या कोळी महापापी नामे तारिले या दृष्टिकोनातून, त्याच्या दृष्टिकोनातून. मग त्यांनी नेमकी असं केलं काय, त्यावेळेस असणार जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ज्या वेळेस त्याच्या नामचिंतनाची धार सातत्याने तुमच्या जीवनामध्ये असेल, सातत्याने असेल ना, तर तो भगवान परमात्मा गरुडा सारख्याला सुद्धा मागं टाकतो. येण्याकरता त्या क्रियामान करतो. ते तर तृतीय क्रिया करता, पण नेमकी त्याला त्या नामचिंतनाच्या जोरावरती प्रल्हाद विभीषण अनत्र क्रियेमध्ये सांगितलं. त्या सगळ्यांकरता त्याला एक क्षणभर सुद्धा धीर धरवत राहीन. हा कहे गजराज ती कहे. इथपर्यंत हाती शब्द गुंतलेला एका असणाऱ्या गजेंद्रानं पुष्प फेकलं. ज्यावेळेस मकरांच्या कल्पामध्ये असणारा गजेंद्र ज्यावेळेस असणारा पाण्यामध्ये अडकला, लाखो हत्तींचा कळप पाठीमागे, एका मकरानं पाय धरला. पाय धरल्यानंतर त्याने सगळ्यांका बघितलं. त्याने सांगितलं, आता तू गुंतलाय, आम्हाला गुंतू नको, अब तू मारे हवाले वतन साथी हो. गजेंद्र म्हणला, एवढ्या बायका असताना त्यांनी सुद्धा साथ सोडली. नातेवाईकातल्यांकडे लक्ष दिलं. ते म्हणे त्याचंही काही नाही. म्हणलं आता रा 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 अवघड आहे. म्हणलं आयुष्यभर सगळे यांच्या करताच मिळवलं, शेवटी एकही सुद्धा कामाला येणार. म्हणून सरोवरातलं एक पुष्प त्यानं उचललं आणि भगवान परमात्म्याच्या नावाने फेकलं. काय केलं? समुद्रातलं एक कमळ पुष्प सोंडेने उचललं आणि देवाच्या नावाने फेकलं. पुत्रम पुष्पम फलम तो या दृष्टिकोनातून सगळ्या श्लोकावरच्या ओव्या तुम्ही बघून घ्या. फक्त एक पुष्प जरी त्याला समर्पित केलं, भगवान परमात्म्याला तेवढं स्मरण केलं कोणी शेवटच्या क्षणी, अंत कालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, देवाला शेवटचं पुष्प प्रदान केलं. देवानं गजराजाची मदत करण्याकरता हा लक्ष्मीला हाती ती शब्द गजराजापर्यंत बोलवे. धरवत देवा नाही धीर, धरवत देवा नाही धीर धरवत देवा, नाही धीर धरवत देवा. हे उठाउठी करी स्मरणाचा धावा, उठाउठी करी स्मरणाचा धावा, उठाउठी करी स्मरणाचा धावा, उठाउठी करी स्मरणाचा धावा. नाही धीर, धरवत देवा नाही धीर. उठाउठी करी स्मरणाचा धावा, उठाउठी करी स्मरणाचा धावा. एक पुष्प फेकलं तरी त्या गजराजाची मदत केली. वाल्मिकी झाला. मग आपण गरजेपुरतं भजन केल्यावर देव येणार नाही का? एक वाक्य बोलू, जाणत्या माणसाने कधी कधी काही जबाबदारी देवावर सोडून बघा गड्या. मी माझा ज्वलंत अनुभव पिपळ्यामध्ये एकदा सांगितलं होतं. शेवटचं सांगतो आणि थांबायचं. मी असं ऐकलं होतं की परमार्थातल्या काही जबाबदारी देवाकडे सुपूर्त केल्या का भार घातली यावरी होईल काही वारी नारायण. आपली वेळ संपत आली. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मला वाटतं याच्याची बरीचशी मंडळी मला मुंबईमध्ये प्रेमाने भेटत होती. बीटी महाराज, तानाजी महाराज, नवनाथ महाराज वगैरे
नाना वगैरे आम्ही सर्व मंडळी त्या पद्धतीने. मी ज्यावेळेस कोटक महिंद्रा बँकला जॉबला होतो आणि पारमार्थिक ध्येय डोक्यात असल्यामुळं मी रिझाईन केला आणि 7 वर्ष आमच्या केसेस चालून आम्हाला PF त्यांनी दिला नाही, प्रोव्हिडंट फंड दिला नाही, काहीतरी रिझनेबल असं ठीक आहे सोडून दिलेलं होतं. आणि दुर्धर अशा पद्धतीमध्ये परमार्थाची नौका चांगल्या मापाला आल्यानंतर परमार्थात यायचं नव्हतं, पण वडिलांची इच्छा होती का परमार्थात यावं. कारण गावाकडे सप्ताह बसला का चांगले कीर्तन करायचे, पारमार्थिक घर म्हणून त्यांचं हरी जय जय क्रियामंतीच सांगायचं होतं मला. हिंदू संस्कृतीचं जतन करण्याकरता ज्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातून आपल्याला सदरक्षण आहे खरं, या दृष्टिकोनातून जी मांडणी आहे आपल्या संविधानाची, त्या पद्धतीने जावं लागतंय. जरा बारकाईने ऐका. देवानं जर धर्माच्या रक्षणाकरता एवढी ताकद लावलेली असेल, कोणती त्वरा झाली गरुडा टाकी आले मागे आणि द्रौपदी लागे नारायणे. कारण काय? नीट ऐका जरा, राहू द्या नका डिस्टर्ब करू. हार त्यांच्या गळ्यात आहे ना, याच्यानंतर त्यांना भेटू शकतो. लक्ष द्या माझ्याकडे. प्रारब्ध विण्याला असू द्या ना, आहे ना विण्याला सुद्धा. जमलं गड्या तुम्हाला दुर्दैव. यादी नीट आहे का? देवानं द्रौपदीसाठी ज्यावेळेस भर सभेत द्रौपदीला कौरवे पांचाळे सभे माझे अनिली वस्त्र हरणे वस्त्रे कैसे झाले माऊली पांडुरंगे येईवो पांडुरंग. त्यावेळेस भगवान परमात्माने या धर्माच्या रक्षणाकरता स्वतः असणारा अवतार धारण केला. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामे योगे. आपण थोडे सावध व्हा, आपला बुडत चालला आता. आपले फार दुर्दैव आहे. स्पष्ट बोलू का? नैऋत्य पश्चिम वारे महाराष्ट्रात व्हायला लागले आपल्याकडं. जाणत्या माणसांकरता एवढा दृष्टांत त्या दिवशी एक बोलून आज एक बोलून जातो, म्हणजे माणसं थोडी तरी जागे होते. जाऊ द्या आपली म्हणून सांगतो. धर्म क्रियामान कार्य चांगले जतन करण्याकरता योग्य त्या मार्गावर चला. महाराष्ट्र फार बरबटलेल्या काळामध्ये चाललेल्या आहेत. जातीपातीच्या भल्याआड भिंती असणाऱ्या महाराष्ट्रात उभ्या राहिल्या आहेत. जाऊ द्या कोण थांबेल कोण पुढे जाईल मला ज्ञात नाही, पण 100 वर्षापर्यंत ते विष पेरून गेले महाराज. याचे परिणाम पुढे भोगावे लागते. मी थोडंसं स्पष्ट बोलते, माझा रागेल तानाजी महाराज, पण ही काळाची गरज आहे. म्हणून सुज्ञ व्हा, विचार करा, चांगल्या धर्माच्या दृष्टिकोनातून विचार करा. अन्यत्र धर्मामध्ये आपापल्या रक्षणाकरता जो तो धर्म पुढे आहे. आपले हिंदू असून हिंदूंना सांगावं लागतं की तुम्ही जागे व्हा, इथपर्यंत होत नाही. दुर्दैव आहे. चंद रुपयांकरता विकणारे जाणारी माणसं कधी कधी कालखंडात पाहायला भेटली का वाईट वाटतं. चांगल्या माणसाला पुढे यायचं असेल की चंद रुपयांमध्ये माणसं विकली जातात. आत्ता काळ त्या दिवशी बोललो संविधान पवित्र आहे, फक्त अंमलात आणाय अपवित्र पदार्थ वाटावं लागतात. आपलं हे देशाचं दुर्दैव आहे का नाही? एक दृष्टांत सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला. एवढा बोलतो, जाऊ द्या आता. गावातील असणारे काही माणसांचं मत घेण्याकरता कार्यकर्ते सोडले. आपल्याकडचं नाही सांगत ना का मला घरी जायचं, तुम्ही तर मला इथंच आडवशन करे गाठा. तर ते लांबचं फक्त सांगतो. काही काही गावांची व्यथा मांडतो आणि प्रतिमताला 500 रुपये द्यायचे ठरलं. दुर्दैव आहे कलियुगात. म्हणून तर प्रभू रामचंद्राने त्यावेळेस लंकामध्ये वानरं नेली होती, माणसं नव्हती नेली. लंका सोन्याची होती, वानरांना घेणं देणं नव्हतं. इथं 500 माणसं पोटात आहे. माणसांनी रावण सुद्धा फोडून प्रभू रामचंद्र देऊन आले असते. यादी नीट आहे का? कार्यकर्ते गेले आणि एका लक्ष्मीपूजनाच्या आधी बघा, परवा 15 दिवसापूर्वी तानाजी महाराज
कुंभाराच्या वाड्यावर गेले, बिचारा गरीब होता. त्याला सांगितलं, बाबा हे 1000 रुपये घ्या ना, आपल्या साहेबांना मत करायचं. कोणत्याही साहेब, आपलं एकच पक्ष पांडुरंगावर लक्ष, आपल्याला काय घेणं देणं नाही, पण फक्त तुमच्या ज्याच्या त्याच्या पद्धतीनं कर्मधर्म. असा प्रसंग घडला. त्यांनी सांगितलं, मग नाही म्हणलं, मला पैशाची गरज नाही. म्हणलं, मग काय करायचं, माझ्याकडे लक्ष द्या, का वेळ संपली आपली. म्हणलं, मला एक गाढव आणून द्या. ऐन दिवाळीच्या सणात माझं गाढव पडलं, म्हणला त्या दरीमध्ये, एक गाढव आणून द्या. कार्यकर्त्यांनी फोन केला त्यांच्या मेन जो कोण असेल त्याला, म्हणे ते गाढव मागतंय म्हणे. कोण? कुंभार. म्हणे जा मग, मडीचा बाजार चालू आहे, गाढव मडीलाच भेटतात, चला. मग सगळे म्हणे गाढव आनंद द्यायचं, म्हणजे याचा प्रश्न मिटला. जाणकार माणूस आहे, जुना माणूस आहे, जाऊ द्या, मदत केली पाहिजे, तेवढं तरी दाखवते थिएटर्सला की गाढव दिलं, चला. कर्मधर्म संयोगानं सगळे कार्यकर्ते गाढव आणायला गेले. कार्यकर्ते गाढव आणायला गेल्यानंतर ते बाजारात गेले आणि त्यांनी विचारायला सुरुवात केली,